पुणे स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरोधात एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे। शहरात बेकायदेशीरपणे गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 3,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती। 2 इसम एका ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH18BK0311 मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची विक्री करण्यासाठी डीमार्ट जवळील विश्वकर्मा भवन येथे येत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमित माडी व त्यांच्या पथकाने विश्वकर्मा भवन परिसरात सापळा रचला। संशयास्पद वाटणाऱ्या त्या 2 तरुणांना थांबवून राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच आणि फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत त्यांची झडती घेण्यात आली। या झडती दरम्यान पोलिसांना त्यांच्या ताब्यातील गोणीत तब्बल 12 किलो 100 ग्रॅम गांजा आढळून आला। पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।